बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील चाकण परिसरामध्ये गॅस टँकरचा स्फोट झालाय आणि या टँकरमधून गॅसची चोरी होत असताना ही दुर्घटना घडलेली आहे। यावेळी स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। गॅस टँकरच्या स्फोटामुळे चाकण परिसर हादरलाय। या स्फोटाचा हादरा 1 किलोमीटर पर्यंत जाणवलाय। या स्फोटामुळे चाकण शिक्रापूर मार्गालगत असणारी घरं उद्ध्वस्त झाली आहेत। तसंच गॅस टँकरच्या स्फोटामुळे मार्गावरील इतर वाहनांना सुद्धा आग लागली आहे। सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र या घटनेमुळे गॅस तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या प्रकरणी पोलिसांकडून गॅसची चोरी करणाऱ्यांचा तपास सुरू आहे। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। गॅस टँकरचा स्फोट झालेला आहे आणि दुसरं दृश्य म्हणजे याचा स्फोटाचा जो हादरा आहे तो 1 किलोमीटर पर्यंत जाणवला आणि त्यामुळे इथल्या घरांचं नुकसान झालेलं आहे, पडझड झालेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। मुख्य कारण आहे ते काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत। त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे। त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत। जो इथे हॉटेल आहे धाबा, त्याचंही काही नुकसान झालं आहे। आजूबाजूचे घर आहेत त्यांचं देखील काही नुकसान झालेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदास, काय सध्याची परिस्थिती आहे? खरं तर चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये HP असेल, इंडियन ऑइल असेल आणि भारत गॅस असेल, तिन्ही गॅसचे प्लांट ह्या परिसरात आहे। या परिसरातून कंटेनर हे भरून राज्यभरात जात असतात। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या कंटेनरमधनं गॅस चोरी ही होत असते। अशा या पूर्वी 3 घटना घडलेल्या आहेत। खरं तर गॅस चोरीचा हा गोरखधंदा हॉटेल असेल, स्थानिक व्यापारी असतील ह्यांच्या माध्यमातून केला जातो। मात्र यातून या आगीच्या घटना दुर्दैवी घडतात। खरं तर स्थानिक नागरिकांच्या हा जीवाशी खेळ सुरू आहे। अगदी महामार्गालगत गॅस चोरी केली जात होती आणि ही चोरी करत असतानाच हा भीषण स्फोट झाला। या स्फोटाचे हादरे साधारणतः 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये बसले। यामध्ये अनेक घरांचंही नुकसान झालेलं आहे, एका हॉटेलचंही नुकसान झाले। मात्र खरं तर पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे। हा गॅस चोरीचा धंदा जो करतात यांच्यापर्यंत पोहोचणं आणि याच्यावरती कारवाई करणं, कारण सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ या पद्धतीने सामान्य नागरिकांच्या जीवाचा प्रश्न इथे असल्यामुळे पोलिसांनी यांच्यावर अंकुश ठेवावा अशी प्रतिक्रिया आता उमटते। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। You